हो, नेमके आज आपली बोदवड नगरपंचायतच्या कार्यालयाला भेटचं कारण कळू शकेल? आज खऱ्या अर्थाने बोदवड नगरपालिकेवर सगळे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि नगरसेवकांसोबत माननीय मुख्य अधिकारी पाणी पुरवठा इंजिनियर यांच्यासोबत बोदवड शहरामध्ये जे पाणी टंचाई भासते आहे, मधल्या काळात ते WTP मधून जे ODAचं पाणी योजना आपण घेतो तिथे मधल्या काळामध्ये एक प्रकार झाल्यामुळे 4-5 दिवस तिथून पाणी डिस्टर्ब झालं होतं आणि मग परत बोदवडकरांना किंवा या सगळ्या इतर गावांना जे आपण 40 गावांना पाणी देतो त्या गावावर परत पाण्याची मग ती फिराफिर आणि वनवन त्या पाण्यामुळे पायपीट झाली आणि लोकांमध्ये लगेच असंतोष निर्माण होतो. शेवटी एखाद्या वेळेस आता पावसाळा येणार आहे, पावसाळ्यामध्ये बी आपल्या पूर्णा नदीला मोठ्या प्रमाणात गाळ येतो, पंप जाम होता, फेल होता आणि मग परत तेच त्या गोष्टी होता. पण परत आता भविष्यात अशा अडचणी येणार नाही, लोकांना पाण्यासाठी वनवन करायची गरज पडणार यासाठी परफेक्ट नियोजन करण्याच्या दृष्टीने आणि आणखी काय उपाययोजना करता येईल त्या दृष्टीने खऱ्या अर्थाने नियोजन करण्यासाठी आज मी माननीय सगळ्या नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सगळ्या नगरसेवकांची सीओची यांची बैठक घेतली. पालकमंत्री महोदयांशी बोलून, कलेक्टरशी बोलून त्याच्यावर काय उपाययोजना करायच्या त्या उपाययोजना आपण आज करतोय आणि मला असं वाटतं की मी या शहराला पाण्यासाठी वनवन ढुकू देणार नाही. आपण जी योजना आणली आहे त्या योजनेचं मी माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडे आपण एक बैठक लावतोय. त्या योजनेचं काम फास्ट झालं पाहिजे, लोकांना लगेच पाणी मिळालं पाहिजे आणि शुद्ध मुबलक पाणी मिळालं पाहिजे. योजना संत गतीने चाललाय अशा तक्रारी सगळ्या नगरसेवकांची आहे, लोकप्रतिनिधींची आहे, आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांची आहे आणि आपलीही तक्रार तशी आहे. मुळात भाऊ, आपण आता मगाशी विषय केला की बुलढाणा जिल्ह्यातील उरा धरणातूनही पाणी आणण्याचं आपलं काही नियोजन आहे. ते आम्ही तो प्रयत्न करतो. उरा धरणातूनही आम्हाला जर तिकडून परवानगी मिळाली तर एक तात्पुरती पाणीपुरवठा योजना जे उन्हाळ्यात किंवा पावसाळ्याच्या सुरुवातीला जे आम्हाला पाणी टंचाई भासते त्या काळात आम्हाला मदत होईल अशा पद्धती तात्पुरती पाणीपुरवठा योजना आपल्याला करता येते का? ते अंतर किती आहे, तिथे ते पाणी आम्ही जे उचलून ते शुद्ध पाणी पिण्याच्या लायक आहे का, त्या सगळ्या टेस्टिंग करून मग नंतरच आम्हाला त्या योजनेचा निर्णय घेता येईल. पण आम्ही तो प्रयत्न करतोय, त्या दृष्टीने आम्ही आज चर्चा केली. बरं भाऊ, आपण आता जिल्हाधिकारी साहेबांशी बोलले, बोदवड शहराला काय टँकरने पाणी पुरवठा सुरळीत होईल अशी आहे आशा? 100% आता आपण काय करतोय की कलेक्टर महोदयांच्या माध्यमातूनही आपल्याला टँकर जास्त जर मिळाले, प्रति वार्डाला एक टँकर मिळाला तर आपण ज्या वार्डात खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याची टंचाई आहे त्या घरापर्यंत, त्या माता भगिनीपर्यंत किंवा त्या पाण्यासाठी वंचित भटकणाऱ्या लोकांवर आपण पाणी पोहोचवण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. थँक्यू.